महत्वाची बातमी, रायगडच्या नागोठणे जवळ कोलेटी गावाजवळ मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे। वाहनांच्या तब्बल 3 ते 4 किलोमीटर पर्यंत रांगा लागलेल्या आहेत। महामार्गावरच्या या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत। रायगडच्या नागोठणे जवळच्या कोलेटी गावाजवळची दृश्य आपण पाहताय। हा महामार्ग गेल्या अनेक वर्षांपासून या स्थितीमध्ये आहे। खड्डे अजूनही बुजवलेले नाही, त्याच्यामुळे याचा त्रास वाहन चालकांना पुन्हा एकदा सहन करावा लागतोय। उभा आहे मुंबई गोवा महामार्गावरती नागोठणे जवळील कोलेटी नजीक आपण पाहता या ठिकाणी पूर्णतः वाहनाच्या 3 ते 4 किलोमीटर पर्यंतच्या रांगा लागलेल्या आहेत। सलगच्या 3 दिवसाच्या सुट्ट्यानंतर कोकणात आलेले जे पर्यटक आहेत ते सध्या मुंबईच्या दिशेने रवाना होताना दिसतात आणि त्यामध्येच आपण जर पाहिलं तर मुंबई गोवा महामार्गावरती पडलेले खड्डे आणि त्यामध्ये मुंबई गोवा महामार्गाचं चालू असलेलं धीम्या काम, यामुळे वाहन चालकांना आणि प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय। जवळपास आपण जर पाहिलं तर 3 ते 4 किलोमीटर पर्यंतच्या रांगा ज्या आहेत ते या ठिकाणी लागल्या आहेत। आता वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून सदरची वाहतूक कोंडी जी आहे ती सध्या दूर करण्याचं काम जे आहे ते सध्या सुरू आहे। राज वैशम पॉइंट टीव्ही मराठी, रायगड। वाशिम जिल्ह्यामध्ये सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसाचा जोर हा कायम आहे। मालेगाव तालुक्यामध्ये आज संध्याकाळच्या दरम्यान ढगफुटी सदृश पाऊस झाला। नदी नाल्यांना पूर आला असून शेत जमीन पाण्याखाली गेलेली आहे, तर मेडशी गावात नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलंय, त्यामुळे मोठे नुकसान झाले। वाशिम जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे। मेडशी गावात नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलंय, त्याच्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। अनेक नदी नाल्यांना पूर आल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय। अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। बाजार परिसर, रस्त्यावर पाणीच पाणी पाहायला मिळतंय। महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये ठिकठिकाणी मुसळधार पाऊस कोसळतोय।